नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. काल राज्यसभेत नारायण राणे यांना प्रश्न विचारल्यानंतर झाली त्यांची गोची. तर राणे यांनी आधीच लिहून आणलं होतं तरीच झाली तारांबळ. अंजली दामने यांच्या विधानाने राणे कोंडीत. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान काल राज्यसभेत नारायण राणे चांगलेच अडचणीत सापडले. त्यांच्याच पक्षाचे भाजपचे खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नारायण राणे यांना त्यांच्याच खात्यासंदर्भात प्रश्न विचारला. MSCB आणि कामगार कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तुम्ही कोणती पावलं उचलली आहेत, असा इंग्रजीतून प्रश्न त्यांनी नारायण राणे यांना विचारला. आणि मग नारायण राणे पूर्णपणे गडबडून गेले. प्रश्न होता काय आणि नारायण राणे वेगळेच उत्तर देऊ लागल्याने राणे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात आता सापडले. आणि त्यावरून आता नेटकऱ्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. त्यांनी म्हटले की हा महाराष्ट्राचा अपमान आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमने यांनी तर म्हटले की जे काही झालं ते अतिशय धक्कादायक आहे. नारायण राणे यांनी त्या खात्याच्या अभ्यासासाठी वेळ काढावा आणि नसेल वेळ तर त्या खात्याचा राजीनामा देऊन टाकावा, अशा शब्दात अंजली दमने यांनी नारायण राणेंवर टीका केली. तर उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा यांना भाजपने डोक्यावर घेतलं आणि जर कोणी जड जायला लागलं तर त्याच्यावर टीका करायला सोडायचं, पण कामाच्या नावाने मात्र बोंबाबोंब, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला. तेच बघता आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं. आणि आता नारायण राणेंची झालेली कोंडी बघून देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांना त्या पदापासून दूर करतील व दुसरे काहीतरी पद देणार, अशी चर्चा राज्याच्या वर्तुळात फिरताना दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अंजली दमने यांनी केलेला नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल यावरून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस नारायण राणेंना त्या पदापासून दूर करतील की नाही, याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.